मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 8 वाजले. तर माझं आहे ना सगळं आवरलं आहे. मम्मी स्वयंपाक बनवते आणि मला नेल आर्ट करायचे आहे. तर आहे ना माझी फ्रेंड आहे ती प्रार्थना, तिने मागच्या वेळेस नेल आर्ट केलं ते माझे तीच करणार आहे. तर आता आहे ना कारण दिवसभर पण पार्लरमध्ये ना गर्दी राहणार आहे, लग्नाचं सीझन त्याच्यामुळं. तर मी लवकरच करून घेणार आहे मस्त नेल आर्ट आणि थोडीशी मेहंदी पण काढायची आहे मला. तर आता ती येईलच, म्हणजे आता ती निघालेली घरून. मी बनवली स्वयंपाक. आज मस्त आम्ही छोलेची भाजी बनवली. आता चपात्या बनवायचे आणि मला आहे ना कोळपेवाडीला पण जायचं आहे. मला आहे ना साडी घ्यायची त्याच्यासाठी. तर मला मस्त एक साडी आणायची या ब्लाऊजवर मॅचिंग. भेटते का नाही काय माहिती, पण भेटली तर आहे ना घेऊन येते. तुला जमतं का काढायला ते समजलं माझी बेसिक येतं पण एवढ्या बेसिक तुला सांगू का माझी ना तुला ऑर्डर आहे का? नाही असली तर तिकडे पण तुझी ऑर्डर पुढे मोतीनगर पशी असली इकडं तर तिला शनी मंदिरापाशी उतरावं लागेल दिली. आणि तिला जर शहाजापूरच्या तिकडं आधी विचारून घे. हां लोकेशन. हां मग ते तुला सोपं जातं ना गं मग घ्यायला. त्यांना पण सोपं जातं. तुम्हीच जाता ना हो. हां गाडी जाते ना गं मोठी त्याची फायनली माझे नेल्स झाले. मला इतके आवडले, इतके छान डिझाईन झाले ना नेल आर्टचे, इतके छान दिसते. आता मम्मी करते, पहिल्यांदाच करते काहीतरी. म्हणजे मम्मीला फक्त आहे त्या नेल्सवरतीच ना नेल पेंट. हा तो पण छान आहे. हा राणी आपण केलं होतं मागच्या वेळेस तो का ग का नाही? हा पिंक मध्ये डाळिंबी कलर. मम्मीच्या साडीचा असं होतं वाटतं. कसं करायचं मग? हा कलर करायचा की रेड करायचा? नको रेड कसं वाटत? रेड पण छान आहे पण लय डार्क नको, लाईट मध्येच. अप्लाय करून बघू. लाईट नको असं लाईट मध्ये शेड असेल ना त्याच्यामध्ये अजून. लाईट शेड अपेक्षाने केलं तर टाईप मध्ये करायचं. बघू नाही तो लय पिंक आहे ग. हे बघा मग त्यात फेंट पण आहे ना. हा शेड खूप सुंदर आहे. कोणता? हा आहे का? हा आहे. पाहिजे आता मम्मी. हा आहे का? नाही नाही हा मिक्स करून तयार करू शकतो हा आपण. मिक्स करून म्हणते मी थोडाफार. हा खूप डार्क होईल असं होईल दीदी. हा खूप डार्क होईल आणि हा असं होईल ते आहे ना प्रज्ञा. त्याच्यामध्ये व्हाईट मिक्स कर कोणत्या ह्याच्यात? त्या रेड मध्ये. मग रेड मग थोडासा लाईट मध्ये व्हाईट मिक्स करण्यापेक्षा. तुला काय वाटतं तू सांग. माझ्या हाताला कोणता छान वाटतं तू सांग. तुमच्याला कोणता आहे? तुम्ही पण गोरा आहे त्याच्यामुळे तुमच्या हाताला कोणता आहे? गोरी आहे तुझ्यापेक्षा. किती गोरा आहे तुम्ही. माझा हात पा किती जमीन आसमानाचा फरक आहे कर चॉईस पटकन मम्मी. केलं चॉईस आता ती करी ना आयडिया. तुम्ही करा. हां नाही केली ना मी चॉईस. ती आयडिया करीन ना आता काहीतरी तिच्या डोक्याने तुझी डोक्याली. फायनली मम्मीचे नेल आर्ट झाले. म्हणजे चालू आहे अजून. हे दाखवायला म्हणजे आहे त्याच नाखांवर केलंय आम्ही. या माय मेहंदी काढत होत्या पण काय झालं, कमळा झाला ते मोठा. छापलं ते. या पोरीला तर काहीच येत नाही. नसती बस होती. मोठा कांबळा झाला तो. छोटे छोटे 3 काढायचे त्यांनी, एकच मोठा काढत. झालं तुझं? किती राहिलं? 4च राहिले. तुम्ही जेवण करून आले वहिनी? आता तुम्ही जेवण करा प्रज्ञाने. तू जेवण करा आधी मग बाकीचं करा. काही वीज जेवता येतं का तुला? नका मी हा थोडं कमी कमी जेवायचं का गं प्रज्ञा? कमी कमी कशाला? मागच्या वेळेस पण थोडंसं झालं तर प्रॉब्लेम, पण नाही तर सवय लागून. सवय लागतं.
2-3 दिवस तिला जेवणच करता येत नव्हतं व्यवस्थित. सुरुवातीला थोडंसं सेट आता होतं पहिले आपल्याला. ती दुसरी माझे पण छान केले तिने. कॉल येतोय मला ऋषिकेशचा का बरं? माझी मेहंदी पण झाली आता काढून. पाठीमागून फक्त पॅच वहिनी काढून छोटी. वहिनी टिकली. मी देते ना काढून मला हा, पाच तिथे लागतील ठेवली फक्त. मध्ये तिथे. हा घे ना काढून दे परत बरं. काढते फक्त पॅच काढायची ना. काय होईल ते तुला म्हणून तशीच लोटस वालाच पॅच करून नाही, ते कोणी हात तुझ्या मनात. छोटासाच काढते. किती भारी झोपले पाहिजे प्रज्ञा. आपण तू झोप मोडशील त्यांच्या आता. तुझ्या पिशवीवर झोपले ती. अशी झोपली प्रज्ञाने मस्त. उचलून ठेवली तेव्हाच घ्यायला पाहिजे होता. कितीला देते ना? बोट आहे ना आता तिथे कोणच रंगून घेईल मी. या बघितलं ते पडलेलं काहीतरी ब्रश. किती बारीक बारीक सामान आहे. तिथे पैसे तो एक कोण उरला का प्रज्ञा? त्यांना दिला नाही तो. व्यवस्थित घे बाई सगळं. मला उडून घेशील. फोन आणि चार्जर हा, या बघितलं फोन. बाकी काय राहिलं होतं परत. चार्जर आणलं होतं ते सोबत. सोबतच ठेवते आहो मी. माझ्या फोनला दुसरं चार्जर चालत नाही. पार्लरमध्ये खूप गर्दी झाली होती. माझे स्टुडंट पण कस्टमर करत होते आणि मेकअपसाठी पण कस्टमर आलेले होते. तर मी मेहंदी काढलेली होती पण हँड ग्लोव्ज घालून मेकअप केले, कारण कस्टमरला माझ्याच हाताने मेकअप करायचा होता त्याच्यामुळं. आणि माझी फ्रेंड पण आलेली होती, तिला पण आहे ना हेअर कट आणि ते करायचं होता. आणि मी मेहंदी काढली आणि त्याच्यामुळे एवढी गर्दी झाली पार्लरमध्ये. मम्मीला पण कस्टमर करावं लागले, परत माझ्या स्टुडंटला पण. वहिनींचं चालू आहे आता ब्लाऊज पीस कापायचं, पिको फॉल करायचे वहिनींच्या साडीला. वहिनी मम्मीच्या साडीला द्या करून मशीनवर बसल्या. हा ना, माझी साडी राहिली. आणि ही पोरगी नुसती फोनच पाहते. हा ना. माझा चालू आहे आराम. लय छान डिझाईन या साडीवर. पोपट बाई किती छान आहे. असं पण ब्लाऊज पोपट ऑरेंज कलरचे वही ते. दुसरं दिसत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी. किती छान डिझाईन आहे त्या पदरावर, पण ती दिसणार नाही वहिनी पिन केल्यावर. त्याला वन साईड घ्या तुम्ही. दिसणार. तर ना 8 वाजले. आत्ताशी आमचे कस्टमर झाले. ब्राईड आलेली होती तर तिचा हायड्रा फेशियल, वॅक्सन, ते बाकीचे कस्टमरचे फेशियल. इतकी गर्दी होती पार्लरमध्ये ना. आता तर इतका पसार आहे ना. तर मला आहे ना अजून साडी घ्यायची, तर साडी घ्यायला जायचं आहे आम्हाला. तर आता आहे इथं दुकान आहे, तिथं चाललो आहे आम्ही. तर माझी मेहंदी पण आहे ना गेली. आता एवढं काम करून करून पूर्ण निघून गेली. मी तर एवढी थकले, तब्येत पण बरी नाही माझी, आराम पण नाही झाला काही. जेवढे कस्टमर बापरे, तुम्हाला दाखवते मी पार्लरमध्ये. इतका पसार आहे, एवढा पसार आहे. ज्वेलरी ते बघितलं ब्राईडनी. इकडं माणसं झोपलंय. तर एवढा पसार आहे ना. आता आहे ना पसारा आवरायची सुद्धा अजिबात इच्छा नाही राहिली. तर उद्या आहे ना मी सगळं पार्लर आवरीन. तर आता साडी घेऊन येतो, परत ब्लाऊज शिवावं लागेल मला त्याच्यावर.